लहानपणीच्या आठवणी जागे होतात, ज्यावेळेस गावामध्ये 350-400 एका पोळ्यामध्ये बैल असायचे आणि द्वारका उत्सवात मेन द्वारका एका बैलावर आणि 150-200 बैल पैदल खालून आणि 15 ते 20 रथ वरून असे बैल निघत होते आणि गावामध्ये त्यावेळेस त्या काळात उत्साहाचं वातावरण होतं. तेच आजही कायम आहे, त्यामुळे मला अभिमान आहे. भावना हीच आहे, या वाकाजी महाराज मध्ये एवढं काही सत्व आहे. जर आमचे गुरेढोर जर बिमार पडले तर अंगारा जर लावला आम्ही तरी या वाकाजी महाराजाच्या चांगले होतात, अशी परंपरा आमच्या गावची आहे. यावर्षी पिकाची परिस्थिती चांगली नाही, अतिवृष्टी झाली तरी बी उत्साह खूप आहे गाव. नाही, उत्साह तर दरवर्षी असतेच. 12 महिन्यातून एकच वेळ आम्ही याची यात्रा भरवतो, त्यासाठी उत्साह हमेशा राहणारच आहे. किती एक रथ तयार करायला किती खर्च येतो? एक रथ कमीत कमी आम्हाला 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. बाकी डीजे हे तर आता भाव तुम्हालाही माहित आहे, झपत नाही, पण वर्गणी करतात गोरगरीब मजूर सर्व एकत्र येऊन सारा गाव पूर्ण. हे यात्रा कसं राहते? रथ वगैरे ओढता कशा प्रकारे हे उत्सव साजरा होतो? तुम्ही रथ वगैरे ओढता कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो? उत्सव हा परंपरा चालू आहे, जे जुन्या माणसानं 300 वर्षाच्या काळातल्या केली तीच आम्ही करत आहोत. काय परंपरा आहे ही परंपरा आहे 300 वर्षापासून वाकाजी महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि आजपर्यंत चालत आलेली आहे आणि आज चालू आहे. यामध्ये उद्देश एकच की जुन्या काळामध्ये काही वैद्यकीय सेवा नव्हती, त्यामुळे लोकांचा विश्वास म्हणून आपल्या बैलांची हे मिरवणूक रथामधून काढत होते आणि आता वैद्यकीय सेवा वगैरे उपलब्ध झाल्यामुळं त्यामध्ये थोडंसं हे झालं, दुरावला. तरी समजा जी भावना आहे ती अजून पण कायम आहे. गावकऱ्यांनी 300 वर्षापासून परंपरा कायम ठेवली. हो, गावकऱ्यांनी 300 वर्षापासूनची जी परंपरा आहे ही अजून कायम ठेवली आहे. त्यामध्ये सर्व गावाचा म्हणजे समावेश असतो ना, त्यामुळं ही प्रथा अजून पण चालू आहे. मागणं म्हणजे असं आहे की वर्षभर जो बैल आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांसाठी राबतो त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण जवळपास 300 वर्षापूर्वीपासून आमच्या गावात साजरा केला जातो. द्वारका उत्सव असं म्हटलं जाते याला. वर्षभर जो बैल आपल्या शेतात राबतो त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने हा सण आहे. मागणं काय वाकाजी महाराजांकडे काय? वाकाजी महाराजांकडे एकच मागणं आहे की बा सर्वांना सुजलाम सुफलाम पीक चांगलं होऊ दे, शेतीत आमच्या बैलाचं गुरा जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहू दे, शेतकऱ्यांना सौख्य लाभू दे. आणि काय भावना काय पाहताना? डायरेक्ट सांगू का? माझं सासर अडगाव बुद्रुक आहे आणि हे माहेर आहे आणि मी दरवर्षी या यात्रेला हजर असते. एखाद्या वेळेस दिवाळीला नाही आली तरी पण या यात्रेला आम्ही नेहमी येतो, मुली सर्व. वर्षभर वाट पाहत होतो? हो, वर्षभर वाट पाहतो आणि मी वाकाजी महाराजांचे खूपच धन्यवाद मानते की त्यांनी ही रूढी 300 वर्षापासून चालू ठेवली. खूप खूप धन्यवाद मानते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.